अध्यक्ष महोदय, एक मिनिट, मी आपल्याला टेक्निकल गोष्ट सांगतोय. विचारा प्रश्न. अध्यक्ष महोदय, काही लोकांना विकास हे काय असतं माहित नसतं. काही लोकांना आग लावणं म्हणजे विकास वाटतं. मुख्य गोष्ट ही आहे की आम्हाला आमच्या महाराष्ट्राची काळजी आहे आणि हे घडी जी विस्कटलेली आहे ती घडी विस्कटू नये म्हणून मी सांगत आहे. सदस्य आदित्यजी ठाकरे, हा विषय थोडा निधीच्याही पुढे घेऊन मी जातो, कारण निधी हा एक विषय झालाच की काही ठिकाणी निधी अपुरा पडतोय. पण दुसरी गोष्ट म्हणजे गेले 2 वर्ष अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे काही ठिकाणी घडी विस्कटलेली आहे. आता असं झालेलं आहे की मुंबई महानगरपालिकेसारखी गोष्ट, जसं लातूरचं बोलतो तसं मुंबई आहे, पुणे आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे. मुंबई महानगरपालिकेत गेले 2 वर्ष नगरसेवकच नाहीत, स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत. जर नागरिकांनी जायचं असतं ते कोणाकडे जायचं हा प्रश्न पडलेला आहे. आणि जवळपास 24 वॉर्डमधून अजूनही 15 वॉर्डमध्ये आपले वॉर्ड ऑफिसर नाहीत. तिथे वॉर्ड ऑफिसर नसल्यामुळे साधारणपणे कामं होत नाहीत. आता कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत, नाही दिलेले आहेत, निधी आहे, निधी नाहीये, हा एक वेगळा विषय झाला. पण जिथे ते ऑफिसर असतात तिथे काम होतं. आज आपण पाहतोय की सेग्रिगेशन होत नसेल, सेग्रिगेशन झालं तर उचललं जात नाहीये. मुख्य गोष्ट अशी आहे की कालच मी आता फोटो काढलेला आहे, ट्विटरवर फोटो काढला. माय बीएमसी नावाचं ट्विटर हँडल आम्ही 2018-19 मध्ये सुरू केलं होतं. ते असं होतं की त्वरित नागरिकांना उत्तर मिळेल आणि कामं होतील. 3 ते 4 तासात उत्तर मिळाल्यानंतर फोटो येईल की काम झालं. आता परिस्थिती अशी आहे, परवाकडे आर नॉर्थ या विभागामध्ये कोणीतरी दाखवले कचऱ्याचा फोटो की कचरा अजून उचलला गेला नाही. त्याच दिवशी मुंबई महानगरपालिकेच्या बीएमसी हँडलनी सांगितलं आम्ही आर नॉर्थ या विभागाला सांगतो ह्याला उत्तर देऊन काम करा. आर नॉर्थनी 2 दिवसानंतर त्या ट्विटर हँडलला उत्तर दिलंय. काम अजून झालंय की नाही झालंय कोणालाच माहिती नाही. मुख्य गोष्ट अशी की 15 वॉर्ड ऑफिसर आता नेमले गेले पाहिजेत, कारण आता पावसाळ्यात हे वॉर्ड ऑफिसर मिनी म्युन्सिपल कमिशनर म्हणून काम करतात. अनेक ठिकाणी आम्ही आमदार म्हणून खरं तर नगरसेवकांचा जो विषय असला तरी त्याच्यात आता दखल द्यायला लागते, कारण कचरा उचलला जात नाहीये. पण हे सगळं झाल्यानंतर मला वाटतं दुसरी घडी जी येते याच्यात, कारण 3 बाबी आहेत ह्याला. दुसरी गोष्ट जी येते मी मंत्री महोदयांना आपल्या मार्फत सांगू इच्छितो की सेग्रिगेशन. मुंबई महानगरपालिकेचं 2017 पर्यंतचं साधारणपणे वेस्ट कलेक्शन डेली हे 10,000 मेट्रिक टन पर डे होतं. 10,000 मेट्रिक टन पर डे सेग्रिगेशन. तेव्हा विश्वनाथ महाडेश्वर साहेब आमचे महापौर होते, अजय मेहता साहेब म्युन्सिपल कमिशनर होते आणि सत्तेत असताना हे सेग्रिगेशन करून 6,500 मेट्रिक टनवर आपण आणलं. पण आता परिस्थिती अशी झाली आहे की ही घडी विस्कटली आहे. मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटीज नसल्यामुळे, तर लोकल नसल्यामुळे हा कचरा किती येतोय, कुठून येणार काही अंदाजच येत नाहीये. आणि अनेक ठिकाणी मग प्रत्येक वॉर्डमध्ये मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असो, भाजपचे असो, काँग्रेसचे असो, राष्ट्रवादी काँग्रेसचे असो, कुठचेही आमदार असो, अनेक गल्ल्यांमध्ये कचरा गेले 2 वर्ष आठवडे असा पडला असतो. तर कुठे ना कुठे ही घडी जी विस्कटलेली ती त्वरित ती मार्गावर आणावी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वेस्ट टू एनर्जीचा जो प्रोजेक्टचा सांगतायत, कदाचित आपल्याला हा विचार करणं गरजेचं आहे की मोठे वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट न बघता, कारण आपली जी कचऱ्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे ती फार कमी येते, छोटे जे असतील प्लांट्स त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. डी वॉर्डमध्ये 2021 साली आम्ही तो एक उभारलेला होता. तिथे स्ट्रीट लाईट्स डी वॉर्डच्या कचऱ्यातून येतात. 2000 kgचा कचरा आहे आणि तिथे इलेक्ट्रिक व्हेकलचं देखील चार्जिंग स्टेशन उभारलं होतं. त्याचं आता माहित नाही. तर मुख्य गोष्ट हीच आहे. अध्यक्ष महोदय, एक मिनिट, मी आपल्याला टेक्निकल गोष्ट सांगतोय. अध्यक्ष महोदय, काही लोकांना विकास हे काय असतं माहित नसतं. काही लोकांना आग लावणं म्हणजे विकास वाटतं. मुख्य गोष्ट ही आहे की आम्हाला आमच्या महाराष्ट्राची काळजी आहे आणि हे घडी जी विस्कटलेली आहे ती घडी विस्कटू नये म्हणून मी सांगत आहे. इकडचा कारभार नीट व्हावा. प्रत्येक वेळी फेल्ड गुजरात मॉडेल आम्हाला ऐकू नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो की थोडी हिंमत दाखवा आणि मुंबई महानगरपालिका असेल सगळ्याच निवडणुका लावा. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमधल्या काही मुद्द्याला या ठिकाणी स्पर्श केलेला आहे. 15 वॉर्ड ऑफिसर नाहीत ही वस्तुस्थिती जरी असली तरी MPSC कडे आपण या 15 वॉर्ड ऑफिसरची मागणी केलेली आहे. लवकरात लवकर भरण्याचा तो आपण निर्णय घेऊ. आणि महानगरपालिकेची माहिती लातूरची लक्षवेधी असल्यामुळं, सध्या माझ्याकडे नसल्यामुळं ती सगळी माहिती घेऊन पटलावर ठेवली जाईल.